राणा, तपास जिजाचा सुरू आहे, अंजली गायकवाडचा नाही. हो साहेब, कागदपत्रावर अंजली हेच नाव आहे, पण आम्ही सगळे बोलताना जिजाच म्हणतोय. होय अहो साहेब, तुम्हीच म्हणला होता की अंजली म्हणजे जिजा म्हणून. होय, म्हणून तर साहेब तुम्ही जिजाला आणि राणाला एकत्र राहायला सांगितलं होतं. आलं का त्यांना? अहो साहेब, मी स्वतः सांगायला लागलो, या भामट्या तर भामट्या आहे. होय, म्हणजे जिजाच म्हणजे अंजली ना अंजलीच म्हणजे जिजा का? काय राणा? राणा, तू दिलेली कागदपत्र जर खरी मांडली तर ही जिजा नसून अंजली रणविजय गायकवाड आहे. हे खरं आहे का? नाही, या अंजली गायकवाड नाही, यांचं नाव जिजा आहे. अरे पण तुझ्या बायकोचं नाव तर अंजली गायकवाड आहे, मग ही जिजा? ही जिजा माझी बायको नाही. हे बघा साहेब, मी म्हणलं होतं तुम्हाला जिजा माझी बायको आहे म्हणून. नाही साहेब, मी या माणसाची बायको नाहीये. आता तू याची बायको आहे का नाही हे सगळं कोर्ट ठरवेल. हा, पण त्याआधी या राणावर आम्ही गुन्हा दाखल करणार. हो साहेब. का पण साहेब? खोटा पुरावा दाखवून पोलिसांची दिशाभूल करणं हा गुन्हा आहे. काय जिजा? हो नाही साहेब, अहो राणाची काही चूक नाही आहे. वय, राणा नाही म्हणत होता, पण तुम्ही सगळ्यांनी बळजबरीनं जिजाचा नवरा केला राणाला. मग आता पुराव्याच्या आधारे हा श्रीहरीच हा खरा नवरा आहे असं दिसतंय. मग ते आता मान्य करा. आता जिजानं श्रीहरी सोबत संसार सुरू करावा आणि काय वाद असेलच तर तो कोर्टात सोडवावा. काय? नाही, असं कुणा संगत मी कसा संसार करायचा? मालक, अहो सांगा की काय तर. आता मालकासनीच आम्ही अटक करतोय. हा, मुकुंद आत टाका पैलवानाला. नाही साहेब, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, यो माझा नवरा नाहीये. अहो साहेब, मी बी काय शपथ घेऊन सांगतो, अहो जिजा माझीच बायको आहे. ओ साहेब, मी पाया पडतो तुमच्या, असं काय करू नका. अहो साहेब, मी बी तुमच्या पाया पडतो. हो तर माझा जीव घ्या, तर माझी बायको मला परत द्या. हो साहेब, बस करा, निर्णय झाला. जिजा, जास्तीत जास्त आजची रात्र नीट विचार कर आणि तुझा निर्णय सांग मला. उद्या सकाळी तुला श्रीहरी सोबत जावंच लागेल. नाहीतर आम्ही या राणाला खरंच अटक करू. सांग, काय करतेस? राणाला अटक करू का या श्रीहरी सोबत संसार सुरू करतेस? अहो मालकांची काय बी चूक नाही, त्याची का अटक? मग ठरलं तर उद्या सकाळपासून तुझा आणि या श्रीहरीचा संसार सुरू. साहेब लय उपकार झाले. मी आयुष्यभर तुमचा गुलाम बनून राहीन साहेब. काय गरज नाही. हा, आता निघा सगळी आणि उद्यासाठी तयार राहा. आम्ही आहेच पाळत ठेवायला. काय पैलवान, निघा. बंडू निघा. चला. राणाला कशाला सांगितलं खरं? तुझ्या साक्षी होतं माझा सगळं. तू जर सांगितलं असतं जिजा तुला नका ते माणूस आहे, तर जिजा वाचली असती. बरकत,
किती विराग असला तरी नकट्या माणसाच्या बाबतीत मी खोटं बोलू शकत नाही. आणि समजात महत्वाचं, त्यांची जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणी बी घेऊ शकणार नाही. अहो राणादा, माझ्या बहिणीचं काय? तिला त्या माणसाबरोबर संसार करायला सांगायलेत की पोलीस? अरे मर्दा, तुझी बहीण खोटी निघाली. म्हणजे तुमचं लगीन झालं असताना माझ्यापासून का लपवलं? दोष दोष म्हणत माझा विश्वास मिळवला, आता विश्वासघात केला. साहेब अशीच मदत करत राहावा. अहो लक्ष ठेवा गरीबावर, नाहीतर तो भामटा राणा येऊन माझ्या बायकोला पळवून नेलो. चल जिजा. आला आला रानाला. मालक, पैलवान, तू इकडं? तू कशाला आला इकडं? हे बघा साहेब, तुम्ही जे काय करायला की नाही ते समजा चुकीचं आहे. बघा, जिजा या माणसा संकट राहणार नाही. वय मला नाही राहायचंय भामट्या संगत. बघा साहेब, तुम्हाला सांगितलं होतं का नाही, ह्यो भामटा माझ्या बायकोला पळवून नेणार म्हणून. ए, मी बामटा का तू बामटा? अरे तुला की नाही पोकळ बांबून चांगला फोडून काढला पाहिजे बघ. तुझं की नाही राणा, साहेब आवाज वाचवा मला साहेब. आलंय नाही, सगळं ध्यानात आलंय माझ्या. हा? आतापर्यंत नांदायला तयार असलेली जिजा ह्यो पैलवान आल्या आल्या नाही म्हणते. आता तुलाच आत टाक, म्हणजे तुमच्या दोघांच्या संसाराचा मार्ग मोकळा. मुकुंद, घे पैलवानला आत. आऊसाहेब, राणा झाला कशाला ताब्यात घ्यायचा? तुला सांगितलंय तेवढं करायचं, घे म्हणल्यावर घ्यायचं. साहेब, नका असं नका करू. काय करायचं आणि काय नाही ते आम्ही बघतो. तू नांदायचं काम कर. मुकुंद, ताब्यात घ्या आणि चला. अहो साहेब, माझा एक डाव ऐकून तर घ्या. ते बघ, तुला काय बोलायचंय ना ते पोलीस स्टेशन मध्ये बोल. चल. साहेब असं काय नाही हो, करायला? साहेब, अहो. साहेब असं काय करायला? अहो रानाला कुठे घेऊन चालला? ऐका की पोलीस माझं. स्टेशन मध्ये घेऊन. अहो, साहेब 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 अहो. नाव काय म्हणालास तुझं? श्रीहरी. श्रीहरी, तुला संसारासाठी शुभेच्छा. बापू, पुष्पगुच्छ आणलाय काय? पैसे कुठे आहे? असू दे, असू दे की. मनापासून शुभेच्छा दिल्या की नाही त्या पोचत्यात. हा घे, जा घे. नवऱ्याला औक्षण करून आतमध्ये घे. हे पप्प्या, गप गुमान घरला निघ काय, नाहीतर असं नरडा चिरतो का नाही, मग जेलात जायला लागलं तरी चालेल. निघ. हा, रानाची चांगलीच वड लागलेली दिसते तुला. होय, रानात जेलात गेला म्हणून तुला बी लगेच जायचंय वय आमचा गळा चिरून? नाही नाही बापू, असं होणार नाही. आता जिजाला की नाही या भल्या माणसासोबत की नाही संसार करायला लागणार आहे. सुखानं संसार करा. हा, येऊ काय? चला बापू. हे काय हे असं कर लावतात काय? ही पहिली चोलीत ना आलो. हे झोपडं माझं आहे काय? इथं कुठं काय ठेवायचं ते मी ठरवतोय, तू नाही सांगायचं. माझं नव ग, आपलं घर. आता आपण नवरा बायको आहे, कळलं नव माझे बाय? हे असं गोडी गुलाबीनं वागलं की बायका शेपारत्यात.
तेव्हा हे तुझं नखरं माझ्या समोर चालणार नाहीच. मी तुझा नवरा नाही हे मला पण माहित आहे आणि तुला पण माहित आहे. तसं तू जिजा नाहीस हे तुला पण माहित आहे आणि मला पण माहित आहे. तेव्हा तू कोण आहेस हे तुला आणि मला माहित व्हायला पाहिजे का नाही? तुझ्यासारख्या मारक्या म्हशीसनी कशी येसन घालायची हे मला चांगलंच माहित आहे. तेव्हा गपगुमान सांगून टाक तू कोण आहेस, नाहीतर या श्रीहरीचा नवरेपणा सहन करायला तयार हो. तेव्हा तू कोण आहेस हे हुडकल्या बिगर हा श्रीहरी इथनं जात नसतो. हा वहिनी बोला की. मनू म्हणून एकदम ठीक आहे बघा. तिची अजिबात काही काळजी करू नका तुम्ही. हा मग ठीक आहे. माझी पण इथली सगळी तयारी झाली. येऊ द्या तो श्रीहरी, त्याला कळेल जिजा काय चीज आहे ते. वहिनी खरं तुम्ही सावध राहा. ते श्रीहरी लय डेंजर माणूस आहे बघा. हो तुम्ही काही काळजी करू नका. आता मी त्याच्या जेवणात गुंगीचं औषध घालते आणि तरीही अडचण आली तर मी शिट्टी मारेन. तेव्हा मात्र लवकर धावून या मदतीला आणि तोपर्यंत मी सांभाळून घेईन सगळं. चालतंय मी इथे तयारीत जातो. तुम्ही इशारा केला की लगेच येतो बघा मी. हो बरं वहिनी सावध राहा फक्त तुम्ही. हो ठीक आहे ठेवते. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल. वा आज रंगा झालीस की एकदम. तुम्हावर की आज तुम्ही कुठंच नाही जायचं, आमच्यापाशीच थांबायचं. असं म्हणतेस? कॅन्सल, सगळी काम कॅन्सल. आधी इथंच बसायचं आपण. अरे देवा, तुमच्या ना पुरुषांची जातच अशी बघा, लगेच पागळत्या. असं दे की. आमसनी राणा भाऊजींची लय काळजी वाटायला लागल्या. म्हणजे आता आम्ही नुसतं गाणं गुणगुणलं तर तू तुझं महत्वाचं काम सोडून आमच्यापाशी थांबायला कबूल झालास. महत्वाचं असं काय नाही, अवध्याला भेटायला निघालतो. ते काय का असं ना, पण तू तुझं महत्वाचं काम सोडून आमच्यापाशी थांबलास की नाही. राणा भाऊजींवर त्या जिजानं असंच गारुड केलंया. अव ती जाळ्यात फासा लागल्या. अहो राणा भाऊजी तिच्यासाठी जेलात बी जाऊन आलत. म्हणजे आपल्याला राणा भाऊजीसनी त्या जिजापासून लांब करायला पाहिजे. अहो नाहीतर तुमच्या साध्या बोळ्या भावावर ती कब्जा करणार. पॉइंट आहे तुझ्या बोलण्यात. जिजासाठीच राणादानं तुझा अपमान केलता. तेच तर. अहो ती जिजा आपलं घर गिळायलाच बसल्या. ते काही नाही, राणा भाऊजीसनी आज तुम्ही कुठं बी बाहेर जाऊ द्यायचं नाही. आम्ही जेवण बनवायला घेतो, त्यासनी मस्त जीव घालू आणि त्या जिजा प्रकरणापासून लांब राहायला सांगूया. थोरलाय ती, आपण कसं समजवायचं त्यांना. अहो थोरला जेव्हा चुकतो तेव्हा धाकल्यानं थोरले पण घेऊन समजावायला पाहिजे. आणि येळ पडली तर कान बी पिळायला पाहिजे. तू घे की थोरले पण, आणि येळ पडली तर कान बी पिळ. आपल्या घरच्या भल्यासाठी आपल्याला हे करायलाच लागल. पटलंय मला तुझं. तू काम कर, तू जेवणाचं बघ, मी राणादाला थांबवतो. एकदम बेस्ट बघा. तू आपल्या घराची आणि घरातल्या माणसांची काळजी करतेस की नाही, बघून लई भारी वाटते बघ. हे आमचं कर्तव्य हो. बरं चला चला, राणा भाऊजीने आडवा. चला जवळ जवळ जवळ. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. ठोकळ्या
तुला आज इकडं घरातच डांबून ठेवतो बघ, आणि तिकडं जिजाचा काटा कसा काढतो बघच तू. वरनं भावा भावात कान पिळापिळी झाली तर बोनसच की. सक्का भाऊ पक्का वैरी व्हायचे तुम्हासनी. जिजा बिनकामाच्या इजा. धनी जिजा हा ए जिजा, जेवण एकदम भारी केलेलंस तू. एक नंबर जेवण होत. खास तुमच्यासाठी धनी. अरे अरे डार्लिंग आहेस तू आपली डार्लिंग. डार्लिंग. ते नाही धनी, तुम्ही अचानक इकडं कसं आला हो? म्हणजे कुणी पाठवलं काय तुम्हाला? हो हुशार आहेस की तू. जिजा तू गाणं म्हण माझ्यासाठी गाणं. मग तुला सांगतो मी कालो कोणे. अरे गाणं म्हण की तू. गाणं? अरे काहीतरी रंगोळा पाहिजे का नाही? खरं सांग पाहिजे का नाही? हा म्हणतो की. तुम्ही बसा की जरा इकडं. हे एवढं आवर्तून म्हणतो गाणं. तिकडे बसू. हा बस. माझा घसरा हाय की इकडं. इकडेच आहे बघा. हाय. गाणं म्हण लवकर. वय वय. गाणं डार्लिंग. गाणं म्हण लवकर. म्हणते हा धनी. कुठे? मस्त गाणं म्हणलीस तू. आवड आपल्याला ते मला का नाही जुन्या काळात बायका शत्रूच्या गोट्यात जाऊन माहिती काढायच्या.
एकदम तिची आठवण झाली बघ मला. गाणे मस्त केलंस तू एक नंबर. दुसरी हरीवर नाटक करायची नाही तर वरडू नकोस, वरडू नकोस तू, वरडू नकोस. आता बांधून ठेवणार आहे मी. श्रीहरीला शिकवते मला फसवते गप्पास. श्रीहरी हुशारी दाखवायची नाही, हिंमत आवडायचं ना. आता मी तुला माझी हिंमत दाखवतो. चल इकडे 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 हिंमत दाखवतो. नाही चालू दे तुमचं. अरे बऱ्याच दिवसांनी नवरा बायको भेटलास ना, चालू दे मी जातो. अरे नाही तसलं काय बी नाही. थांब थांब. अरे बरं का थांब. नाही ते आओ मालक, यो श्रीहरी आपल्याला नवरा बायकोच समजला की. याचं सोडा. जो बी बोलायला आपल्याला नवरा बायको. अरे नाही रे राणा, ते मी नेहमीसारखं मजाक मजाक मध्ये बोलून गेलो. होय ते सगळं जाऊ दे. त्या सगळ्या माग त्या पप्प्याचा हात आहे बघ. पप्प्या? होय. आणि अजून एका माणसाचा हात आहे असा बी माझा डाऊट आहे. अजून एक कोण? ते एकदा खात्री करतो आणि मग सांगतो. कसं आहे, उगा खात्री नसल्याशिवाय कुणावर डाऊट घेणं बरं नसतंय. पण एक गोष्ट सांगतो मालक, हे डोसकं त्या पप्प्याचं नाही एवढं मात्र नक्की. वय पण या पप्प्याला मी काय सोडणार नाही आता. ते राहू द्या आता. पहिले या भामट्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. अरे राणा, तुझ्या हाताला काय रे लागलं? त्याचं काय करायचं मी बघतो. त्याच्या हाताचं तुम्ही बघा. काय ते लावा त्याला हात. माओ मालक, हे कवा झालं? ते काय नाही झटापटीमध्ये लागलं. हे जिजा ते जखमाचं बघतो. मी श्रीहरीला बघतो. वय वय मालक, तुम्ही आज चला, मी तुम्हाला हळद लावून देतो. या एवढं काय? अहो या तर. या इथं बसा. भाऊजी, अहो मला वाटत होतं आता हा सगळं सांगतोय का काय. अहो पण वहिनी, ह्याला कसं काय समजलं सगळं? अहो माझ्या पेटीत त्यांनी माझा आणि राणाजींचा फोटो बघितला. होय काय? त्याच्या तर जरा याला धरा धरा. मी याला घेऊन जातो तिकडं डांबून ठेवतो. बरं मी काय म्हणते भाऊजी, मला इथे कोणी पाठवलंय आपल्याला समजायलाच पाहिजे. चल रे. काय करायला? अरे ह्याला तिकडे डांबून ठेवतो. जरा घेतो की राऊंडात.
हा तुम्ही ते बघा हाताचं. जावा जावा, मी याला घेऊन जातो. मालक चला, हळद लावतो तुम्हाला. या या लवकर या. वार अंगावर घ्यायची काय गरज होती? त्यात केवढं? काय एवढं? केवढं रक्त गेलंय बघ. तुला काय झालं असतं तर माझा जीवच गेला असता. विचारू काय? हा, तुम्ही माझी एवढी काळजी का करता? मी का तू? एवढा वार अंगावर घेतलास माझ्या काळजीपोटीस ना. हो, का करतोस एवढं सगळं? देवा मारुती राया, जिजाची या बामट्याच्यातनं एकदा सुटका झाली का नाही? की मी बला न माझी तालीम बली. नक ते विचार माझ्या मनात बेव देऊ नकस बाबा. कुठे निघालास? काय नाही, मारुती रायाचं दर्शन घेऊन घराला निघालो होतो. तिकडे कुठे गेलतास? तर मी माझ्या मळ्यात बी जायचं नाही काय? अहो काय साहेब, काल रात्रीला मळ्यामध्ये वसल्या गेलो होतो, आता घराला निघालोय. मळ्यात गेलतास का त्या जिजाच्या घराकडे गेलतास? खरं सांग, कशाला गेलता जिजाकडे? त्या श्रीहरीला मारलं बिरलं नाहीस ना? अहो साहेब, राणात असं विनाकारण मारहाण करणाऱ्यातला अजिबात नाहीये बघा. करायची बी नाही. पैलवान, तू त्या जिजा आणि श्रीहरीच्या संसारात घुसायचं नाही, लांबच राहायचं, नाहीतर परिणाम लय वाईट होतील. काय बोलायला साहेब? आता मी माझी जमीन बी कसायची नाही काय? अरे आम्ही काय अडवलंय होय तुला तुझी जमीन कसायला? पण त्या श्रीहरीच्या केसाला जरी धक्का लावलास तर याद राख काय. जा आता. येऊ काय? चला. एक मिनिट. हे काय काय? अरे ही जखम कसली, पट्टी कसली बांधल्यास? काय मारामारी केली नाहीस ना? श्रीहरीला मारलं बिरलंस काय? त्याच्या मी कशाला असलं काय करू? वय साहेब, राणादा असलं काही करणाऱ्यातला नाही आहे बघा. 1,00,000% गॅरंटी. 1,00,000% गॅरंटी आहे. तर ही जखम काय आबाळातनं पडली वय? खरं सांग पैलवान, खरंच तू मारामारी केलीस का काय? ही जखम कशी काय झाली तुला? हो, ते काय झालं माहितीये काय? तुम्हाला सांगितलं की नाही मी, ते रातच्याला काल वसल्या गेलो होतो मळ्यामध्ये. अहो ते नांगरायचं होतं म्हणून वसल्या गेलो होतो. ते नांगराचा फळा दिसला नाही, तो लागला. रातच्याला नांगरत होता? रातच्याला कोण नांगरत आहे वय? तर रातच्याला अंधार असतो का नाही? तेव्हा अंधारामध्ये तो नांगराचा फळा दिसला नाही, तो लागला. बरं चला, येऊ का आता? चला. इकडे श्रीहरी कुठे आहे? असेल की त्याच्या बायकोच्या घरात. राणादा म्हणजे तू मान्य केलंस तर ती जिजाच श्रीहरीची बायको आहे म्हणून? अजिबात नाही. साहेबांनी तसं वाटतंय म्हणून म्हणलं. मुकुंद, मला तर वाटतंय यानं काहीतरी त्या श्रीहरीचं बरं वाईट केलंय बरं.
आणि झटापटी त्याच्या हाताला जखम झाल्यात. नाही साहेब, राणादा खोटं बोलणारातला नाही आहे बघा. आता जिजाकडे गेल्यावर कळलंच कोण खरं कोण खोटं. पैलवान, आता आम्ही तडक जातोय जिजाकडे. इथं सगळं नीट असेल तर ठीक, नाहीतर तुझं काही खरं नाही. अहो साहेब, बघायच्या आधीच राणादाला गुन्हेगार ठरवणं बरोबर नाही बघा. अहो आपलं पुस्तक तसं नाही सांगत. ते बघूया की रियारीच्या केसाला जरी धक्का लावला असेल हे ना, तर मग याला अख्ख्या कायद्याचं पुस्तक वाचून दाखवूया. काय मुकुंद, चल चल लवकर बघूया. तिथं गेल्यावर कळेलच. चल चल चल. अरे उचल की मर्दा फोन लवकर. राणा बोल की. हॅलो बरकत, अरे ते पोलीस आहेत का नाही, ते जिजाच्या झोपड्याकडे यायला निघालेत बघ. अरे बाबा, तो श्रीहरी नीट आहे का नाही ते बघायला येतात तिकडं. अरे अरे पण त्याला तर आपण इथं ठेवला की. अरे तेच तर मर्दा. अरे बघ, पोलिसांनी डाऊट आलाय मी त्याला मारले म्हणून. आता श्रीहरी त्यासनी दिसला नाही तर वाट लागणार बघ. बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. हा वय वय, काय ते कर बाबा. चल ठेवतो. चंदे, अगं चल लवकर, उशीर झाला आमासनी. ना चंदे. अहो ताईसाहेब, जरा दमा की. तुमच्यासारखं झटपटपणा नाही मग माझ्याकडं. होय गोदाका, तर चहा बनवायला टाका बरं 1 लिटर. नाही नाही नका, मी उगाच बोलले. चला चला. वहिनी साहेब, कुठं निघालायसा? लावलासा नाट. आमचं काम आहे, तिकडे चाललोय आम्ही. तुम्हाला काय प्रॉब्लेम? बर काय काम आहे? गोदाक्का, तुमचा वयाचा मान राखतो म्हणून जास्त शेपारू नकासा. तुमच्या अवकातीत राहा. वहिनी साहेब, आवाज खाली. नाही, तुमची अवकात काय ते सांगा पहिला. आता तुम्हाला वहिनी साहेब म्हणतात म्हणल्यावरती तुम्ही साहेब त्या नोकर. हेच ध्यानात ठेवा आणि तसंच वागत जावा. आम्ही कुठं चाललोय, कशाला चाललोय हे सांगायला बांधील नाही आम्ही तुम्हासनी. आणि अजून एक ध्यानात ठेवा, आम्हासनी या घराबाहेर काढायचं खूळ तुमच्या डोसक्यात असेल तर ते बाहेर काढून टाका. मी कशाला तुम्हासनी घराबाहेर काढू? ते बघितलं हो आम्ही. आम्हासनी या घरात घुसू देत नव्हतीस ना म्हातारे. अजून एक ध्यानात ठेवा, हे समजा आमच्या नवऱ्याच्या नावावर आहे. आता आम्हासनी इथनं बाहेर काढायची हिंमत कोणाच्यात बी नाही. अजून एक, अहो ताईसाहेब, किती ध्यानात ठेवायला लावायला सा म्हाताऱ्या माणसाला? ध्यानात नाही, मनात करून ठेवायचं. टाइम आला का आमचा जाळ तुमच्यावर कसा निघतो बघाच तुम्ही. वहिनी साहेब, ध्यानात ठेवा नाहीतर मनात कोरून ठेवा. तुमचं हे गर्वाचं घर खाली झालंय आणि हितनं पुढं बी होत राहील. ह्या चांगुलपणाचं नाटक माझ्या रानाला कळलं तर तुमची काही खैर नाही. कोण कोण तुम्ही सांगणार राणा भाऊजीसनी? आव बोला की, का दातखिळी बसली तुमची? मला चाड्या करायची सवय नव्हती आणि हितनं पुढं बी नसणार आहे. त्याच्या कर्माचं फळ त्याला मिळतंयच. राणा
ते काय जरा मळ्यामध्ये काम होतं म्हणून मग वस्तीला तिकडेच थांबलो. का काय झालं? राणा भाऊजी, आजपासून आम्ही आपल्या गावात समाजसेवेची कामं सुरू करायचं म्हणतोय. तेव्हा तुमचा आशीर्वाद असू द्या. अहो मी आहे की सोबत तुमच्या. बरं थांबा, मी पटाक दिवशी आवरून येतो, मग संगडत जाऊ. नाही नाही नाही, तुम्ही थकून आलायसा, तुम्ही आराम करा, आम्ही जातो. अहो वहिनी आराम बिराम काय नाही. अहो काय बी गरज नाही आरामाची. मी पटाक दिवशी आवरून येतो, थांबा. नाही नाही नाही, तुम्ही आराम करा, तुम्ही थकून आलायसा. आणि आमची कामं जरा आमच्या स्टाईलनी करू द्या की. हा, काही अडचण आली तर आम्ही तुम्हाला फोन करतो. उद्या मिळून जाऊ आपण. आता आम्ही जातो. हा, येऊ का? मी बी आवरून घेतो. ताईसाब, काय जाळ काढला हो तुम्ही त्या ढिगाऱ्यावर. ती म्हातारी लयच चुरूचुरू बोलायला लागली. आदन म्हणणं दणका द्यायलाच पाहिजे तिला. 1 लिटर चहाचा दणका द्या की तिला बी. काय करायला आहे? हा बोल. कुठे आहेस? चहा पिऊन झाला, आता निघालोय. हा, तुझ्या तोंडात पडलायस तू. तुला काय सांगितलं होतं आम्ही? मळ्यात कोण पोचणार? अगं निघालोय म्हणलं ना. तू कुठं आहेस? आम्ही बी निघालोय. तू पटकन पोच. त्या श्रीहरीचं काय झालंय हे कळायला पाहिजे. वय वय आलो. चल चल चला. बार 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 खा निवांत खाय गे. साहेबराव, एक सांगू काय? नाही म्हणजे काल रातच्याला मी कुठं होतो माहितीये का? नाही म्हणजे मी जिजाच्या झोपडीकडे गेलतो, पण एक आहे बघ. अरे म्हणजे ते जिजाकडे गेलो ते बरंच झालं बघ. टाइमात पोचलो म्हणून त्या बिचारीचा जीव तरी वाचला. एक खा. अरे अजून एक मोठी लढतर झाली रे. म्हणजे खरंच लय मोठा घोळ झाला. त्या श्रेयाला की नाही मी काल रात्री लई चोपला बघ. अरे त्या चकमकीमध्ये मला हे लागलं बघ. तुला सांगू काय, त्याला चोपल्यानंतर मी तिकडेच राहिलो रे. म्हणजे राहिलो मी. काय झालं माहितीये काय? अरे तुला सांगितलं की नाही तर माझ्याच पायताना मला मारशील बघ तू. नाही नाही म्हणजे तसलं काय झालं नाही. होय होय, तसलं भलत तर काय बी झालं नाही. खरं सांगायलोय. होय, आणि जिजानं बी मला सांगितलं की वावगं काय बी झालं नाही म्हणून. माझंच मला काय कळणं झालंय रे. मला वाटतंय माझं तर जिजावर जीव यायला लागलाय. नाही 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 नाही, ते जीव बिव काय नाही. ते एकदा दणका बसलाय, पुण्यांदा नाही. आणि सच्चा पैलवान आहे मी, सच्चा पैलवान. सच्चा पैलवान कोण? जो बाईच्या वाऱ्याला बी थांबत नाही. इथनं पुढं मी सच्चा पैलवानच राहणार आहे. त्या जिजाच्या वाऱ्याला बी थांबणार नाही मी. हॅलो. हा हॅलो मालक, इकडे या जरा लवकर, महत्वाचं काम आहे. ते काय माझं बी इकडे की नाही एक महत्वाचं काम आहे. मला तिकडे येता येणार नाही. अहो मालक, अहो खरं सांगायला लागलो, लई महत्वाचं काम आहे, या लवकर इकडं. तुम्ही का असं करायलाय? अहो तुमचं बोलणं की नाही मला काकू सारखं लागायला लागले हो. आणि मला नकोय ते. बरं बाबा, ये इकडं, मग तुला शिव्या घालतो, पण ये लवकर. अहो तुमच्या शिव्या बी नकोयत, त्या बी मला काकू सारखं लागायला लागणार नाही. मला नाहीच आहे तिकडं. आता जरा सांगा तुम्हीच. सांगा, बोला. हॅलो राणा, अरे इकडे लवकर लढतर झालेले. काय झालंय? पोलिसांनी कळलं काय? नाही रे बाबा, पोलीस गेलेत. पर भलतीच माणसं सापडल्यात. तू ये लवकर. कोण? तू ये तर इथं, तुझ्या चक्कीत जाळणार आहे. येऊन बघ तू लवकर ये. ठेव पुन्हा ते बोलत बसू नको. ठेव, ये लवकर. बघ साहेबराव, त्या जिजाच्या वाऱ्याला बी जायचं ना असं ठरलं होतं बघ. काय ते बरकत म्हणतोय रे तसं की लय मोठी लढतर झाली म्हणून. होय, म्हणून तर जायला लागणार. ठीक आहे, हा तू निवांत मध्ये खा, मी जाऊन येतो. काय
देवा आता काय बी खरं नाही आमचं. अरे वाचव र बाबा. हो बापू ग बसाव जरा ग बसा. अरे काय ग बसू. बहिणी साहेबांनी दिलेले पैसे कसं खर्च करायचं याचं प्लॅनिंग करत होतो. तर समजा डाव उधळला. आता काय करू मी देवा. ग बसा देवा जरा ग बसा. ते बाळ 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 लावले आहे. इथं आधीच काही सुधारण झाले. मला जरा सुधरू दे. मला सुधरू दे. आधीच सुधारला असतात की नाही तर ही वेळ आली नसती. हे सगळं तुझ्यामुळे झाले पप्प्या. तुझ्यामुळे अडकून बसलो आम्ही त्यात. माझा काय संबंध. मी काय केलंय ते ह्याच्यात ते मळ्यात यायला मला कोणी सांगितलं होतं. पण आम्हाच मी मळ्यात काय यावं लागलं. तू श्रीहरीवर नजर ठेवणार होतास. कुठे श्रीहरी. खपला श्रीहरी. हा अहो म्हणजे मला काय वाटतंय त्या जिजानं श्रीहरीचा रामनाम सत्य केला असेल. तुम्हाला सांगतो वहिनी साहेब आम्ही दोघं तमाशा बघायला जाणार होतो. असा मस्त मध्ये गजरा हातात असं पैसे उडवायचा प्लॅन बी केला होता. हो आम्ही दोघांनी. आता नोटा उडवायच्या व तुमच्या तिरडीवर. अहो कशा उडवणार. आपण समधीच तिरडीवर असणार नाही काय की. बापू ग बसा जरा ग बसाओ. मला विचार करू द्या जरा. ए जिजा. दिवसेंदिवस ही केस गुंतागुंतीची होत निघाले. घोरपडे काहीतरी केलं पाहिजे ना. तर काय साहेब. रोज एक नवीन भानगड. रोज एक नवीन वाद. या दोघांच्या केस शिवाय दुसरं काही कामच राहिलं नाही असं वाटायला लागले. राणा तू खून केला श्रीहरीचा. अहो साहेब काय बोलताय तुम्ही. अहो मी खून करेन का कधी. होय साहेब राणाचा खून करणाऱ्यातला नाहीये. होय साहेब आणि मी का खून करेन. या जिजासाठी. बास झालं काय साहेब. लई ऐकून घेतलं तुमचं. अहो त्यो भामटा गुंड तुम्ही माझ्या गळ्यात मारला आणि आता त्याच्या खुनाचा आरोप तुम्ही एका भल्या माणसावर करायला लागलाय. अहो कितीदा सांगू तुम्हाला. त्या श्रीहरीनं माझा खून करायचा प्रयत्न केला आणि त्यातून या पैलवानानं मला वाचवलंय. पुण्यांदा सांगतो त्या राक्षसाला जर का माझा नवरा बोललात का नाही तर हिथं पोलीस स्टेशनात जीव देतो बघा. ए जिजा जिजा तू जरा शांत हो बरं. शांत हो आधी. अगं चिडतीस कशाला एवढी. काय चिडू नका. चिडण्यासारखं तुम्ही करायला लागलाय आणि मला चिडू नका म्हणताय बाय. बाकी काय बी म्हणा पण पुण्यांदा त्या राक्षसाला माझा नवरा म्हणायचं नाही. किंवा खोटे पुरावे देऊन मला त्याची बायको सांगतोय ते तुम्हाला चालतंय. आणि मी स्वतः इथं सांगायला लागलोय तो माझा नवरा नाही ते पटन हवंय तुम्हाला. ठीक आहे नाही म्हणत तुला जर श्रीहरीची बायको. ते कळलंच तपासात. पण श्रीहरी कुठे. अहो तो साहेब सटकला आहे. सटकला. असं कसं सटकला. तुम्हीच तर त्याला कालपर्यंत बांधून ठेवला होता. तुम्हीच कबूल केलं आणि आता अचानक श्रीहरी गायब. नाही 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 या केसचा तपास झालाच पाहिजे. घोरपडे चला घटनास्थळ बघायचे आम्हाला. हुकूम. हा घोरपडे चला बघा. नाही सर साहेब आत पण नाहीये. तू कुठं राहतो रे. चल तुझं घर बघू. चला. इकडे जा. तुम्ही माझ्या पाठी बघून या.
कुठे आहे श्रीहरी? अहो साहेब खरं सांगायला माहित नाही हो. अहो उलट त्याला आम्हाला तुमच्या ताब्यात द्यायचं होतं बघा, म्हणून फोन केलता का नाही? होय केलता. अहो साहेब राणादानच खबर दिली आपल्याला. आता आम्ही जर खून केला असेल तर आम्ही कशाला खबर देऊ तुम्हाला? साहेब अहो जरा तर विश्वास ठेवा. बरं ठीक आहे, आता सध्या तर तुमच्या विरुद्ध काही पुरावा नाही, पण जोपर्यंत या केसचा तपास सुरू आहे तोपर्यंत तुम्ही हा देश सोडून जायचं नाही, कळलं काय? साहेब अहो गाव सोडून म्हणा. हा हा तेच, गाव सोडून जायचं नाही. चला घोरपडे. तू गेला असेल श्रीहरी. घ्या हात धुवून घ्या. अहो मी फक्त घरी जातोय सांगायला आलतो. मग जा की घरला, मी कुठे तुला इथं राहा म्हणतोय? श्रीहरीचं प्रकरण संपत नाही तोवर मी काय तुला इथं राहा म्हणणार नाही, पण आता आलाय तर जेवून जा. जेवण बनवलंय तुझ्या करता, एक भाकरी थापली की झालं. थांबा. अहो कसं ते आता जेवणाचा बेत केला काय? एकटा सकाळपासून आधीच लय दमछाक झाले, लय पळपळ झाली हो, म्हणून म्हणतोय. आपल्या माणसासाठी करावंसं वाटतं. तू नाही का माझ्याकरता त्या श्रीहरीचा घाव घेतला सांगावर? तसंच आहे. हे घे. मग काय नाही, काय ते इकडे राहायला यायचं काय ठरवलं? येणारच नाही. येणार की, आता मळ्यात तर यायला लागणारच की. नाही मी ते मुक्कामाचं म्हणायला लागलोय. रात्रीला येणार की मी मळ्यामध्ये. नाही म्हणजे मळ्यामध्ये काम असतात ना, मग यावंच लागणार. ते नव, पण ते तू श्रीहरीचं गाव अंगावर माझ्यासाठी झेललास ते मी केव्हा विसरणार नाही काय? चालतंय की. हा? दोस्त दोस्त म्हणून. दोस्त दोस्तच होय, अजून काय असणार? दोस्तच की, आणि काय असणार? काय तुम्ही? होय. फोन आला. हा तू बोल बोल, मी मस्त गरम गरम भाकरी करतो. ये. हा वहिनी. हा राणा भाऊजी, अहो कुठं आहे सा? अहो तुमच्या पसंतीचं जेवण केलं आज आम्ही. येतायसा ना? जेवण? अहो खास तुमच्या आवडीचा बेत केलाय हो आम्ही. लवकर या. पण ते मी आता पण बिन काय म्हणू नका सा. उगाच घरातलं जेवण असताना हाटेला तर तेलकट बिलकट खाऊ नका. काय वहिनी, मी हॉटेलमध्ये कधी जेवायला जातो काय? वय वय, ते बी चांगले म्हणा. पण लवकर या, आता वाट बघतोय आम्ही. हा. अहो या की मालक. होय आलो. अहो या की मालक, बसा. या या या
केल्या. बसा. काय झालं? जेवा की. काय घरला वहिनींनी जेवण बनवले त्यासाठीच फोन आलता. हो मग त्यासनी सांगायचं की इकडनं जेवण येतोय ते. त्याला काय? पण त्यांनी समजा जेवण बनवले. म्हणजे आता जेवणार नाही इथं? ताटावर न उठलो तर जेवणाचा अपमान होणार. घरला जाऊन जेवलो नाही तर घरच्या जेवणाचा अपमान होणार. काय करायचं काय करणं चालेल हो. बर तू एक काम कर. आता इकडं तू एक घास खा म्हणजे इथल्या जेवणाचा अपमान होणार नाही. आणि घरला गेला की घरचं जेव म्हणजे तिकडच्या बी जेवणाचा मान राहील. हा काय? वय पण एक घास आणि बाकीचं जेवण मी जेवतो. दोस्ताचं उष्ट चालतंय मला. त्याला काय होतंय एवढं? आणि ज्यादा जेवण राहिलं तर बरकत भाऊजींनी बोलतो की. बरकत भाऊजी काय? होय. एकच घास खाऊन गेला? हो. राणाजींना नंदिता बहिणींच्या हातचं जेवायचं होतं ना. कधी एकदा त्या वहिनी साहेबांच्या जाळ्यातनं बाहेर पडतोय आणि तुम्ही बंगल्यात जाताय असं झालंय बघा मला. प्रयत्न सुरू आहेत. बर मी येऊ काय? हो चालेल. चाल. वहिनी हा तुम्हाला भीती नाही ना वाटत? नाहीतर एक काम करतो मी थांबतो इथंच खाटावर झोपतो. नाही नको भाऊजी. अहो थंडी खूप पडली आहे. तुम्ही घरी जा. पक्क ना? हो पक्क. एक काम करा ही शिट्टी घ्या. काय वाटलं तरी जोरात शिट्टी वाजवा. कोयता घेऊन येतो बघा मी. हो तसं काही वाटलं तर शिट्टी वाजवते. हा आणि मी वेळा उशाला ठेवूनच झोपणार आहे त्यामुळे काही काळजी नाही. बर काळजी घ्या ते तुम्ही. हो आणि तुम्ही पण काळजी घ्या. पायात काही येतंय का बघून जा. होय होय येतो. आधी या चमच्याला गार करायला पाहिजे.
हे त्या जिजाला वाचवण्यासाठी माझ्या संकट पंगा घेतलास तिथं चुकलास तू. आता त्या जिजाचं काय हाल करतो ते सकाळी बघतो. त्या जिजाची शिट्टी ऐकू आली तरी काय बी करू शकणार नाहीस तू, आणि ती जिजा बी काय करू शकणार नाही, कारण काय करायचं लायकीचीच ठेवणार नाही मी तिला. ए लई पुळकायत होता ना मग तुला तिचा. ए ए ए ए मरायचं नाही तुला, जिथं राहायचं आहे. त्या जिजाचं झालेला हाल बघायचंय तुला सकाळी. ए ए मरू नकोस. ए कोण ओरडाले? काय माहित. अहो बघा की उठा. ए तू किती बी बोंबाल, तुला वाचवायला आता कोण येऊ शकत नाही. आता तू मेलेस. ए तू किती बी बोंबाल, त्या मदतीला आता कोण बी येत नसते, लक्षात ठेव. आता तू मेलीस.
आता मी हिला सोडणार नाही. एक दिवस खलास करणार हिला. तू इथं कशी काय? ह्या बाईला घरापासून लांब ठेवायचं म्हणलं, आम्ही तरी दारातच आले की. ए बाई, तू खरं झोपू तरी दे आम्हासनी. हे कशाला आलीस इथं? लाज कशी वाटत नाही होत ऐसा भिला? टिटकायची सवयच असते या बायांना. जिजा, अगं तू कशाला आलीस या येळेला? कशाला आली म्हणून काय विचारतायसा गोदाक्का? राणा भाऊजीसनी घोळात घ्यायला लागली ही बाई. मला तसल्या काय सवयी नाहीत. मग या टायमाला इथं कशाला आलीस? तो श्रीहरी माझ्या माग लागला होता मला मारायला. ए बाई, तू तुझा नवरा एकमेकांची डोसकी फोडा, नाहीतर एकमेकांचा जीव घ्या. आम्हाला उगा कशाला ताप? राणा भाऊजी, ती बाई अजिबात चांगली नाही. ए, आत्ताच्या आता थोबड काळ कर तुझं इथनं. आमच्या साध्या वया दिराला अडकवायला लागलेस काय? नवरा मारायला आलाय म्हण. राणा भाऊजी, नुसती कारण सांगून घरात घुसाय बघते ही. अहो वहिनी तसं नाही. अहो खरंच तो त्यासनी मारायला आलता बघा. अहो मी टाइमच पोहोचलो म्हणून त्यांचा जीव वाचलाय. हे बघा. बघा, तर तुम्ही अजिबात काय टेन्शन घेऊ नका. तो काय येणार नाही. अजिबात घाबरू नका तुम्ही. मी आहे ना बा. आणि मी असताना अजिबात काय काळजी करायची नाही.